नमस्कार. ठाणे लाईव्हमध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत. लोकमान्य नगर येथे सध्या आपण आहोत आणि ठाणे महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री निरोगी महिला अभियानाला आपण घेऊ शकतो. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सदरच्या प्रोग्राम मध्ये आपण आज एका अभियानात आज 19 जुलै रोजी आपण अभियानाची सुरुवात करण्याआधी मी बदलामध्ये साहेबांचे स्वागत व्हायला पाहिजे. आरोग्यामार्फत आपण खूप मोठ्या प्रमाणात आरोग्य विभागामध्ये कार्यक्रम सुरू करत आहोत. तसंच मी ठाणे महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री निरोगी महिला अभियानाची सुरुवात झालेली आहे. मोठ्या प्रमाणात महिला या अभियानासाठी या सुंदरशा कार्यक्रमासाठी उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. अरे आणि मी तसंच उपायुक्त साहेबांना विनंती करतो की त्यांनी श्री संदीपजी माली साहेबांचे सुद्धा पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. उपमुख्यमंत्री निरोगी महिला अभियानाच्या माध्यमातून महिलांच्या गर्भाशय मुखाचा कर्करोग तपासणी असेल, 9 ते 14 वर्ष वयोगटातील मुलींसाठी HPV लस असेल, सोबतच मधुमेह, हिमोग्लोबिनची तपासणी असेल, स्त्रियांच्या निरोगी राहणीमान व आरोग्यदायी जीवनशैलीबाबत संवाद शिबिरही इथे असते. नाही भेटणार सर. संस्थावर झाल्यावरती आपण आता उपमुख्यमंत्री निरोगी महिला अभियान याबद्दल काही थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत की उपमुख्यमंत्र्यांनी आपल्याला सांगितल्याप्रमाणे आपण एक नवनवीन अभियान जेणेकरून आरोग्य यंत्रणा ठाणे महानगरपालिकेची अधिकाधिक सक्षम करायची आहे या दृष्टीतून आपण 2 आठवड्यापूर्वीच साहेबांच्या हस्ते 10 नवीन आरोग्य केंद्रांचं लोकार्पण केलं होतं. त्याच्यामधून आपण नवीन आरोग्य केंद्र सुरू करणं असेल किंवा कोपरी इकडे आपलं जे अद्ययावत केलेलं एक आपलं ऑपरेशन थिएटर, मॅटर्निटी सेंटर असेल याचं ओपनिंग केलं होतं. त्याचवेळी साहेबांच्या सूचना अशा होत्या की आपल्याला महिलांसाठी अजून देखील काही ना काही नवीन उपक्रम राबवायचे आहेत. म्हणून एक बघायला गेलं तर जवळपास 15 ते 17% ज्या कॅन्सरचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये आहे, बायकांमध्ये कमीत कमी 15 ते 17% आढळणारा जो कॅन्सर आहे तो आहे सर्वायकल कॅन्सर. तो आहे गर्भाशयाच्या मुखाचा होणारा कॅन्सर. तर त्याचं स्क्रीनिंग म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला तो कॅन्सर आहे किंवा नाही याच्या टेस्टिंग होणार आहे. जर त्याच्यामध्ये होणारे बदल असतील की अजून कॅन्सर झाला नाहीये, होऊ शकतोय, तर तो सुद्धा डायग्नोसिस याच्यामध्ये होणार आहे. त्याच्याचबरोबर स्त्रियांच्या स्तनांमध्ये होणाऱ्या गाठी असतील, तो कॅन्सरच्या गाठी आहेत किंवा नाही याबद्दलची माहिती, याबद्दलचं निदान सुद्धा मोफत उपलब्ध करून देणार आहोत. 54% बायका महाराष्ट्रामधल्या अशा आहेत की ज्यांच्यामध्ये अॅनिमियाचा आपल्याला डिसीज दिसून येतो. अॅनिमिया म्हणजे हिमोग्लोबिन कमी असणं आणि बरेचदा प्रमाणामध्ये हिमोग्लोबिन कमी असण्याचं कारण असतं की तुमच्या जेवणामध्ये ज्या न्यूट्रिशनची गरज असली पाहिजे ती योग्य प्रमाणात उपलब्ध होत नाही, म्हणून मग तुम्हाला न्यूट्रिशनल अॅनिमिया. तर याबद्दलचं चेकिंग, त्यानंतर त्याच्याबद्दल असणारं मार्गदर्शन, दोन्ही गोष्टी आपण या अभियानाअंतर्गत करणार आहोत. त्याच्यामध्ये आपण शुगर पण चेकिंग करणार, तुमचं रक्त हिमोग्लोबिन पण चेक करणार आहोत आणि प्रत्येक बाईला त्यांच्या वयोमानानुसार कसा सकस आहार घेतला गेला पाहिजे, त्यांनी त्यांची हायजीन कशी मेंटेन केली गेली पाहिजे याबाबतचं सुद्धा मार्गदर्शन पुढचे 3 महिने प्रत्येक
आरोग्य केंद्र निहाय प्लॅनिंग करून होणार आहे. सो कुठलीही महिला वर्ग असेल, आशा असेल, आपल्या एएनएम असतील, या कुठेही ह्या कार्यक्रमामधून वंचित होणार नाहीत. डायग्नोसिस झाल्यावरती सुद्धा घाबरून जायचं कारण नसणार आहे. पूर्णपणे ठाणे महानगरपालिका तुमच्या सोबत असणार आहे. आरोग्य विभागामार्फतच पुढचं जे काही ट्रीटमेंट असेल, रेफरन्स असेल, हा सगळं ठाणे महानगरपालिका आरोग्य विभागामार्फत करणार आहे. एक गोष्ट सांगायची वाटते की मागच्या 1 महिन्यामध्ये ठाणे महानगरपालिकेमध्ये आपण 10 नवीन आरोग्य केंद्रांचं ओपनिंग केलेलं आहे. ती खूप हायली ॲडव्हान्स अशा सोनोग्राफिक मशीन ठाणे महानगरपालिकेमार्फत खरेदी करण्यात आलेल्या आहेत की जी सुविधा तुम्ही एखाद्या प्रायव्हेट सेंटरला गेल्यावरती सोनोग्राफी मार्फत तुम्हाला मिळते, तीच आणि त्याच लेवलच्या मशीनमधून बाकी सर्वसामान्य जनतेचं सुद्धा सोनोग्राफीमधून चेकअप व्हायला पाहिजे. या विचाराने प्रेरित होऊन ह्या 3 नवीन मशीन खरेदी करण्यात आल्या. त्यापैकीचं एका मशीनचं लोकार्पण आज साहेबांच्या हस्ते याच हॉस्पिटलमध्ये आणि याच आरोग्य केंद्रामध्ये झालेलं आहे. अजून एक मशीन आपण कुंभली आरोग्य केंद्रात दिलेली आहे आणि एक मशीन आपण छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, जिकडे सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या महिला भगिनींचा येणं असतं, टेस्टिंग करणं असतं, तर त्यासाठी तिकडे एक दिलेली आहे. याचबरोबर आपण नवीन 2 एक्सरे मशीन पण घेत आहोत. CSRच्या माध्यमातून पुढच्या येत्या कालावधीमध्ये 10 डायलिसिस मशीन ॲड होणार आहेत. 10 डायलिसिस मशीन बरोबर आपण सर डिजिटलायझेशन करत आहोत. डिजिटलायझेशन ऑफ हेल्थ सेंटर म्हणजे काय होईल की आपण सर सेंट्रल पॅथॉलॉजी लॅबचं ओपनिंग करणार आहोत लवकरच, की ज्या ब्लड टेस्ट तुम्ही आज आमच्या ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रात केल्यानंतर त्याचा रिपोर्ट यायला तुम्हाला 1 दिवस लागतो किंवा संध्याकाळी यायला लागतो किंवा दुसऱ्या दिवशी यायला लागतं, तर तो रिपोर्ट झाल्यावरती तो आता डायरेक्टली तुमच्या मोबाईलवरती उपलब्ध होणार. सो तुम्हाला कुठेही पेपर वाईज वेटिंग करायची गरज नाही. डिजिटलायझेशन करतो आरोग्य केंद्राचं, त्याच्या अंतर्गत आपण सगळे रिपोर्टचे ब्लड जे होतील ते सुद्धा मोफत उपलब्ध करून देणार. मोफत उपलब्ध ते तुमच्या मोबाईलवरती होणार, म्हणजे तुम्हाला कुठल्याही पेपरची रिपोर्ट याची वाट बघायची गरज नाही. आणि दुसरं एक अजून नवीन आपण डिजिटलायझेशनमध्ये करतोय की औषधाचा मागवण्याचा जो प्रकार होता यापूर्वी, तो सगळा पेपरवरून होत होता, तो आता सगळी आरोग्य केंद्र असतील ही एका क्लिकवरती ठाणे महानगरपालिकेमध्ये किती औषधं उपलब्ध आहेत, त्यांना कितीची मागणी करायची आहे, कुठलं औषध कधी एक्सपायर होत आहे, या सगळ्या गोष्टी बघू शकतील, मागणी करू शकतील, जेणेकरून तुमच्यापर्यंत लवकरात लवकर औषध उपलब्ध होईल. औषध उपलब्ध नाही म्हणून तुम्ही उद्या या, परवा या, अशा गोष्टी होणार नाही. एखादं एक्सपायरी होणारं जर औषध असेल तर ते लवकरच आपल्याला कळलं जाईल, त्याच्यावरती लवकर खरेदी करण्यात येईल. या विषयामध्ये बघून आपण हे सुद्धा डिजिटलाइज करायचं आपण प्लॅन केलेलं आहे. आणि पुढच्या एका 3 महिन्यामध्येच 35 नवीन अजून आरोग्य संस्था सुरू होतात आपल्याकडे. आपण 35 कोणत्या जागांवरती आरोग्य संस्था उभारणार आहोत याचं सुद्धा मॅपिंग झालेलं आहे. म्हणजे अगदी शिळ पासून ते घोडबंदर रोडपर्यंतचा आपला जो काय पूर्ण ठाणे महानगरपालिकेचं क्षेत्र आहे, या सगळ्या क्षेत्रांमध्ये अजून 35 नवीन आरोग्य संस्था सुरू होत आहेत, ज्या की पूर्णपणे मोफत असतील. 14 प्रकारच्या वेगवेगळ्या ब्लड टेस्ट मोफत होतील, औषधोपचार मोफत होईल आणि स्पेशालिस्ट डॉक्टर सुद्धा अवेलेबल होतील. सो हे सगळं आपण आता सुरुवात करतोय, हे साहेबांनी आम्हाला वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शनानुसार करतोय. तर मी महाराष्ट्राचे आपले लाडके उपमुख्यमंत्र्यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला थोडंसं मार्गदर्शन करावं. जिल्हा संस्थेकडून तेजस्विनी मॅडम आलेल्या आहेत, तर आपण एक पुष्पवृक्ष देऊन त्यांचा स्वागत करूया. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करणार आहोत. आपण सर्वांनी शांतपणे साहेबांचा मनोगत ऐकावा. म्हणजे मला उशीर झालाय, परंतु ठाणे महापालिका आणि कॅपिटल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी उपमुख्यमंत्री निरोगी महिला अभियान सुरू झालेलं आहे. आणि या ठिकाणी उपस्थित आपले अतिरिक्त आयुक्त संदीप माळवे आहेत, उपायुक्त उमेश बिरारे
आमचे आपले आजन साहेब आहेत, त्यांचे सर्व सहकारी आहेत आणि आदित्य बिर्ला फाउंडेशनच्या पण आपल्या तेजस्विनी मॅडम आल्या. मी सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो, मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो. शेवटी या सर्व निरोगी महिला अभियान हे आमच्या सगळ्या लाडक्या बहिणीकडे आहे आणि लाडक्या बहिणींचं आरोग्य चांगलं राहावं ही आमच्या सगळ्यांची भावना आणि भूमिका. खरं म्हणजे हे आपलं अभियान डॉक्टर किती दिवस चालणार आहे? 3 महिने. 3 महिन्यामध्ये आपण किती आमच्या महिलांची तपासणी कराल? 5,000च्या जास्त होते. 5 लाख महिलांची स्क्रीनिंग होईल. आणि यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे गर्भाशय मुखाचा कर्करोग, सर्वायकल कॅन्सर याची टेस्ट होईल, डायग्नोसिस त्याचं होईल. आणि त्यामध्ये त्याचबरोबर 9 ते 14 वर्ष वयोगटातील मुलींसाठी HPV लस, मधुमेह, हिमोग्लोबिन तपासणी. खरं म्हणजे डायबिटीज आणि हिमोग्लोबिन कमी होणं म्हणजे ते आजाराची सुरुवात. डायबिटीजचा आपण म्हणतो स्लो पॉइझन आहे, हळूहळू हळूहळू ते वाढत जातं. आणि यामध्ये मी वरती बघितलं नवीन सोनोग्राफी मशीन आलेली आहे ॲडव्हान्स, आणि यामधून माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या महिला भगिनींना फायदा होईल. खाली देखील मेमोग्राफीची आपण गाडी पाहिली, त्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं डिटेक्शन डायग्नोसिस होतं. म्हणजे खऱ्या अर्थाने ही जी काही सर्वायकल कॅन्सर जो आहे हा जगातला 2nd मोस्ट कॉमन कॅन्सर आहे. आणि याच्यामुळे खूप महिलांचा, मला तर डॉक्टर कारखाने सांगत होते की आपण जर लक्ष दिलं नाही तर त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर हा कॅन्सर वाढला की मग आपल्याला काहीच करता येत नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थाने सगळ्यात महत्वाचं म्हणजे अर्ली डिटेक्शन इज बेटर दॅन क्युअर. आणि म्हणून आपल्याला हे अर्ली डिटेक्शन होणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. जर आजार लवकर आपल्याला सापडला तर त्याचं प्रत्येकाने हा क्युअर होणार आहे, बरोबर? हा प्रिव्हेंटेबल आहे आणि क्युअर होणार आहे, बरा होणारा आजार आहे. त्यामुळे कुणी घाबरण्याची आवश्यकता नाही. आणि म्हणून यामध्ये तपासणी महत्वाची. काय आपल्या सगळ्या महिला भगिनी, तुम्ही आपला कुटुंब चरितार्थ चालवत असताना स्वतःच्या आरोग्याकडे आपण दुर्लक्ष करतो, आपल्यासाठी वेळ काढत नाही. परंतु आपल्या सरकारने, मी मुख्यमंत्री असताना एक मोठं अभियान केलं होतं, माता सुरक्षित तर घर सुरक्षित, माता सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित. आणि त्यामध्ये जवळपास आम्ही 3 कोटी महिलांची तपासणी केली होती पूर्ण राज्यभरामध्ये. आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आज त्याचा फायदाही झाला. जसं डिटेक्शन झालं त्याच्या पुढच्या स्टेप ज्या आहेत या त्याच्यावर ट्रीटमेंटच्या त्या झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर आमच्या लाडक्या भगिनी बऱ्या झाल्या. आणि कुटुंबाचा आधार कोण? आम्ही लोक तर ठीक आहे, आम्ही राजकारणात असतो, समाजकारणात असतो, पण कुटुंबामध्ये खऱ्या अर्थाने आमची लाडकी बहीण जी आहे ती कुटुंब प्रमुख असते, तिच्यावरच सगळं अवलंबून असतं कुटुंब. आणि त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे यासाठी हा आमचा प्रयत्न सुरू झालेला आहे. आणि म्हणून राज्य सरकारच्या माध्यमातून देखील आरोग्य विभागाच्या माध्यमातून अनेक उपक्रम आपण सुरू केले. आणि त्यामध्ये मग हे डायबिटीज, हे हिमोग्लोबिन कमी होण्याचं प्रमाण, त्यासाठी तुम्ही गाईड पण करणार ना आहाराच्या बद्दल, डाईटच्या बद्दल, काय काय खाल्लं पाहिजे. त्यामुळे संवाद शिबिर पण आपलं आहे. आणि म्हणून आपण याचा पूर्ण फायदा घेतला पाहिजे. या शिबिराकडे दुर्लक्ष करू नका. तुम्ही जर याच्याकडे नीट लक्ष दिलं आणि नीट माहिती घेतली तर तुमचं जे कुटुंब आहे, आपला जो परिवार आहे, हा अतिशय सुखी समृद्ध होऊ शकतो. कारण
निरोगी गृहलक्ष्मी हीच खऱ्या अर्थाने परिवाराची खरी संपत्ती असते. आणि त्यामुळे तुमचं मेन जे अस्तित्व आहे ते महत्वाचं आहे. आता लाडकी बहीण वगैरे सगळ्या योजना ज्या आपण केलेल्या आहेत, परंतु शेवटी लाडक्या बहिणीबरोबर निरोगी बहीण देखील आपल्याला त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आणि म्हणूनच मला आनंद आहे की शेवटी पैसे किती कुणाकडे आहेत याचं मोजमाप होत नाही, पण सगळे जर कुटुंबातले सगळे आपल्या परिवारातले सर्व व्यक्ती आरोग्य त्यांचं चांगलं असेल, नीटनेटकं असेल, तर तिथे सुख आणि समृद्धी नांदत असते. नाहीतर हा आजारी आहे कुटुंबातला, त्याच्या पाठीमागे आपलं हॉस्पिटलचे आपल्या वाऱ्या चालू झाल्या, हॉस्पिटलमध्ये जाणं, एक आजारी माणूस असेल तर पूर्ण कुटुंब डिस्टर्ब होऊन जातं. आणि म्हणून यासाठी तुमच्यासाठी हा जो काही अभियान आम्ही सुरू केलेलं आहे याचं काळजी आपण घेतली पाहिजे. आणि 24/7 तुम्ही काम करता. शाळेतल्या आपल्या मुलाचं सगळं बघून, शाळेत पाठवण्यापासून डबा, आपल्या नवऱ्याचा डबा, सगळ्या कुटुंबाचा डबा, हे सगळं जे काय हे फार कठीण काम आहे. आणि सर्व महिला भगिनी ज्या आहेत आमचं त्यागाचं प्रतीक आहे. सर्व म्हणजे तुम्ही जेवढं देता लोकांना, सहन करता, हे कुणाची कॅपॅसिटी इतर जे काही या बाबतीमध्ये अतिशय काळजीपूर्वक काम करतात. त्यामध्ये विविध व्हायरस डिटेक्शन करण्यासाठी सेंट्रल सर्व्हेलन्स युनिट केंद्राकडून देखील त्याला आपल्याला मान्यता मिळालेली आहे, 20 कोटी रुपये. आणि राज्यात आपण असे 5 केंद्र करतो, त्यातले एक ठाण्यामध्ये आहे. म्हणजे आदरणीय मोदी साहेबांनी देखील आरोग्यावर खूप लक्ष दिलेलं आहे. आयुष्मान भारत ही त्यांची योजना. मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये मी जवळपास 2.5 वर्षात 400 कोटी रुपये लोकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून दिले आणि हजारो रुग्णांना त्याचा फायदा झाला. माहित नाही की कोणाकोणाला पैसे दिले आपण, परंतु हे पैसे गेले आणि लोकांचे जीव वाचले. मी तुम्हाला एक उदाहरण फक्त सांगतो. एक कोल्हापूरमध्ये शासन आपल्याला आणि पूर्ण आमची टीम, तिथले कलेक्टर, तहसीलदार, BDO, CO सगळे जे लोक एक लाभार्थी शोधण्यामध्ये लागले. त्यांच्याकडे स्पर्धा लागली, लाभार्थी कुठल्या जिल्ह्याचे जास्त आहेत. आणि मग सगळ्या ज्या योजना आहेत, अगदी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर पासून, पॉवर टिलर पासून, ड्रोन पासून सगळे महिलांना ज्या काही सुविधा आहेत, योजना आहेत, त्या सगळ्या आम्ही एका छताखाली देऊ लागलो. आणि मला आनंद आहे की थोडा नाही तर 5 कोटी या राज्यातल्या नागरिकांनी त्याचा फायदा घेतला. 5 कोटी. तुझ्या राज्यातले लोक मला विचारायला लागले, मुख्यमंत्री ये शासन आपल्या दारी क्या है? मी बोला शासन आपल्या दारी म्हणजे आमच्या सगळ्या सेवा लोकांपर्यंत आम्ही पोहोचवतो, सगळीकडे करण्याचा प्रयत्न करतो. परंतु आज इथं रोटरी क्लब आणि आदित्य बिर्ला फाउंडेशन आणि महापालिका या सगळ्यांनी एकत्र येऊन ही योजना आपण राबवतोय, हे अभियान आपण राबवतोय. त्यामुळे मला विश्वास आहे की हे अभियान यशस्वी होईल आणि आमच्या लाडक्या बहिणी याचा फायदा घेतील आणि आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी, तुमचं आरोग्य चांगलं म्हणजे तुमच्या कुटुंबाचं, परिवाराचं आरोग्य चांगलं. शेवटी किती माणूस घरचा करता पुरुष असला तरी सुद्धा त्या प्रत्येक कुटुंबामध्ये महिला जी आहे तीच खऱ्या अर्थाने कुटुंब सांभाळत असते. आणि त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी, निरोगी राहण्यासाठी ही निरोगी महिला अभियान हे जे आम्ही सुरू केलेलं आहे त्याचा तुम्ही फायदा घ्या. मला याचा आनंद एवढ्यासाठी आहे की या राज्यामधल्या 2.5 कोटी महिला मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेमध्ये त्यांची नोंद झाली आणि त्यांना आम्ही लाभ देतो. 2.5 कोटी महिलांचा लाडका भाऊ म्हणून एकनाथ शिंदेला एक नवी ओळख मिळाली. आणि म्हणून मी आता जिकडे जातो तिकडे आमच्या बहिणी स्वागताला उभ्या असतात. त्यामुळे एक आनंद आहे, समाधान आहे. आणि म्हणूनच आपल्यासाठी जेवढं काही करता येईल तेवढं आम्ही करू, सरकार म्हणून, त्याचबरोबर महापालिका प्रशासन म्हणून, स्थानिक स्वराज्य संस्था असतील, त्याचबरोबर रोटरी क्लब देखील नेहमी अशा
जे काही सोशल कॉज असतात, सामाजिक जी काही बांधिलकी आहे ती जपण्याचं काम रोटरी क्लब नेहमी करत असते. आदित्य बिर्ला फाउंडेशन देखील याच्यामध्ये नेहमी अग्रेसर असते. आणि म्हणून या ठिकाणी अशा अनेक NGO, अनेक संस्था ज्या आहेत, या सगळ्या मिळून आपण यापुढे अशाच प्रकारचे अभियान राबवू आणि हे अभियान जे आहे निरोगी महिला अभियान हे आपण यशस्वी करूया. मला वाटतं आमचे आरोग्य अधिकारी प्रसाद पाटील तुम्ही खूप बऱ्यापैकी त्या ठिकाणी माहिती दिली आणि आपण अशा मशीन आपण 3 घेतल्या. एक कोपरीला पण दिली, 3 येणार आहे. एका मशीनची किंमत 51 लाख रुपये एक मशीन आहे आणि सगळ्यात ऍडव्हान्स व्हर्जन आहे आतापर्यंतच्या सगळ्या सोनोग्राफी मशीन मध्ये सगळ्यात ऍडव्हान्स. तर तुम्हाला मी आणखी तुम्हाला हे सोनोग्राफी मशीन घ्यायची असतील तर नगर विकास विभागाकडून मी त्याच्यासाठी 5 कोटी रुपये तुम्हाला या ठिकाणी आणि त्यामधून देखील आपण आणखी मशीन घ्या जेणेकरून आपल्या या सगळ्या तुमचं जे अभियान हे अभियान यशस्वी होईल आणि त्यामध्ये आपल्या वेगळ्या खऱ्या अर्थाने मगाशी म्हणाल अर्ली डिटेक्शन हीच खऱ्या अर्थाने किल्ली आहे या आजाराला बरं करणे. आणि त्यामुळे जास्तीत जास्त महिला भगिनींनी याचा फायदा घ्यावा आणि जो काही संवाद साधायचा त्या माध्यमातून देखील हे डायबिटीज, मधुमेह आणि हिमोग्लोबिन या सगळ्या जे काय आजाराचं जे मूळ आहे तिथूनच सगळं सुरुवात होते. त्याला टाळण्यासाठी देखील तुम्ही आपल्या आरोग्य विभागाशी संपर्क साधून संवाद कार्यक्रम पण ठेवले त्याच्यामध्ये 3 महिन्यात हे सुरू राहणार. तर त्याला आवश्यकता भासली तर वाढवू. त्यामुळे या संपूर्ण ठाणे शहरामधल्या ज्या आपल्या लाडक्या बहिणी आहेत या सर्व लोकांनी यामध्ये सहभाग घ्यावा आणि त्याचा उपक्रमाचा लाभ घ्यावा. मी सगळ्यांचा मनापासून अभिनंदन करतो. हे आपले अशोक महाजन आहेत, विशाल ठक्कर आहेत, प्रिया अग्रवाल आहेत, सुदीप जोशी आणि आदित्य बिर्ला फाउंडेशन आणि महापालिकेचे सर्व अधिकारी त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो. सर्व माझ्या लाडक्या बहिणींना खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्राचीचा फोटो काढून घे. प्राचीचा फोटो काढून घे. एक मिनिट सर
एक मिनिट अनेक तपासणी या ठिकाणी केली जाणार आहे. त्या महागड्या तपासणी आहेत त्या आपल्या इकडनं केली जाणार. खरं म्हणजे एक अभियान सुरू केलं आहे. महापालिका, रोटरी क्लब आणि आदित्य बिर्ला फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने निरोगी महिला अभियान, लाडक्या बहिणी आपल्या आहेत आणि त्यांच्यासाठी सर्वायकल कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर, डायबिटीज, त्याचबरोबर हिमोग्लोबिन तपासणी, या सगळ्या तपासण्या ज्या आहेत या तपासण्या ॲडव्हान्स सोनोग्राफी असेल, ॲडव्हान्स जी काही इक्विपमेंट आहेत याच्या माध्यमातून त्याच्या तपासण्या होतील आणि तपासण्या झाल्यामुळे अर्ली डिटेक्शन होईल, अर्ली डायग्नोसिस, लवकर डायग्नोसिस होईल. म्हणजे नुसतं आपण तपासण्या करणं, प्रिव्हेंटिव्ह याच्यावर जे मेजर आहे ते देखील आपण घेतोय. म्हणून आजार होऊ नये यासाठी सगळ्यात ती HPVची, बरं ना, HPVची जी वॅक्सिन आहे ती देखील दिल्यामुळे हे आजार थांबवण्यासाठी देखील मदत होईल आणि अर्ली डिटेक्शनमुळे ट्रीटमेंट करणं सोपं होईल आणि या आमच्या लाडक्या बहिणी या आजारातून मुक्त होतील, निरोगी होतील. कारण शेवटी या सर्व लाडक्या बहिणी ज्या आहेत आपापल्या कुटुंबाच्या प्रमुख असतात आणि म्हणून आम्ही शासनाने माता सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित अशी देखील आम्ही एक योजना केली होती आणि त्याच्यामध्ये जवळपास 3 कोटी महिलांनी फायदा घेतला होता. आता देखील या सगळ्या अभियानामध्ये 3 महिन्यामध्ये 5 लाख महिला ज्या आहेत याचा लाभ घेतील आणि त्यांना जे काही होणारे दुर्धर आजार आहेत त्यापासून त्यांचा बचाव होईल आणि म्हणून मी त्यांना आजच्या या अभियानाला मनापासून शुभेच्छा देतो. सर, असे किती केंद्र या महाराष्ट्रात असतील, ठाण्यात असतील आणि महागडा आजार आहे त्यामुळे डॉक्टर देखील अनेक ठिकाणी पैसे आता इथे ठाण्यामध्ये 3 मशीन घेतल्या आहेत सोनोग्राफीच्या. मी आणखी त्यांना या ठिकाणी शहरामध्ये नगर विकास विभागाच्या माध्यमातून देखील 5 कोटी रुपये जे आहेत त्यांना सोनोग्राफी मशीनसाठी, कारण शेवटी हे महत्वाचं आहे आणि आरोग्य विभाग जो आमचा आहे, आरोग्य विभागाच्या माध्यमातून या सर्व जी काही इक्विपमेंट आहेत, सोनोग्राफीच्या मशीन्स आहेत, या ज्यादा उपलब्ध झाल्या तर ज्यादा महिलांची तपासणी होईल आणि त्याला फायदा होईल. सर, अनेक ठिकाणी राज्यात पाऊस पडला, काही ठिकाणी पडला नाही, नुकसान देखील झालेलं आहे. त्यामुळे चांदा ते बांधा या ठिकाणी कशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश आहेत की ज्या ठिकाणी अवकाळी पाऊस पडतोय, त्याचबरोबर अतिवृष्टी होते त्या ठिकाणी पंचनामे तात्काळ करायचे. आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहोत म्हणून शेतकऱ्यांचं हे सरकार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना वारेवर आम्ही सोडणार. सर, थोरात आपण पाहू शकतो महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते आज ठाण्यात उपमुख्यमंत्री निरोगी महिला अभियानाची सुरुवात झालेली आहे. नक्कीच याचा फायदा मोठ्या प्रमाणात ठाणे शहरातील महिलांना होणार आहे. सर्व प्रकारच्या रोगाचे निदान या ठिकाणी केले जाणार आहेत, उपचार मोफत केले जाणार आहेत.